2005च्या निकालामध्ये आरक्षण उपवर्गीकरण हे घटनाबाह्य आहे असं सांगितलं गेलं आणि 2024 मध्ये हे आरक्षण घटनाबाह्य नाही असं म्हणून सांगितलं गेलं। त्याच्यामुळं ज्या वेळेस ज्या पद्धतीचं सरकार येईल त्यावेळेस याच्यामध्ये चेंजेस होत राहतील जर हे अधिकार राज्यांना दिले गेले तर। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की राजकीय फायद्यासाठी इथल्या कुठल्याही राजकीय पक्षांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि कुठल्याही राज्य सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार देखील असू नये। आणि त्याच अनुषंगाने हे कलम तितकं मजबूत पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचंच विश्लेषण न्यायाधीश S.B. सिन्हा यांनी ईव्ही चिन्ह या केसमध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतं। आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं, दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की ज्या जातींना फायदा मिळालेला नाही त्या जातींसाठी तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही। त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचा वापर करून त्यांच्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची केंद्र उभी करावी लागतील, योग्य त्या सुविधा द्याव्या लागतील आणि त्यांना हे विशेष प्रशिक्षण योग्य त्या सुविधा देऊन त्यांना प्रवाहामध्ये आणावं लागेल। केवळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करून त्यांच्यातले प्रश्न मिटणार नाहीत किंवा ते प्रश्न सोडवता देखील येणार नाहीत। त्याच्यामुळं तुम्हाला जर त्या समूहाला प्रवाहामध्ये आणायचा असेल आणि तो समूह प्रवाहामध्ये न येता तो मागास राहिलेला असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षण केंद्र उभे करावे लागतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना महत्त्वाच्या काही सुविधा देखील द्याव्या लागतील। आणि याचंच विश्लेषण त्यांनी या ईव्ही चिन्ह या केसमध्ये केलं आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं करण्यासाठी तुम्हाला भारतीय राज्यघटना कुठेही आडवं येत नाही किंवा ती कुठेही तुम्हाला नकार देत नाही। भारतीय राज्यघटना ही याचसाठी तयार झालेली आहे, ती प्रत्येक समूहाला न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणेल आणि त्याचाच वापर आपण केला पाहिजे। पण इथे मात्र होतंय नेमकं काय की तुमची जी प्रगती झाली नाही त्या प्रगतीमध्ये म्हणजे सरकारचा काही दोष नाही असं ते सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। हालाकी दोष सरकारचाच आहे, कारण या अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीची जी काही अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती किंवा आरक्षणाची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती 100% झाली नाही आणि म्हणून याला दोषी सरकार आहे। पण सरकार त्यांच्यावरती दोष ओढवून घेत नाही आहे। सरकार हे सांगते की बघा तुमचं सगळं त्यांनी खाल्लेलं आहे, आम्ही तर दिले पण तुमचं सगळं त्यांनी खाल्लेलं आहे असं नाही आहे। सरकारने ही पॉलिसी व्यवस्थितरित्या राबवली नाही। सरकारने ही